हे स्पष्ट आहे की डिफेंडंट्सनी क्रेडिटर्सला फसविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. त्यामुळे हे हस्तांतरण रद्द करावे. नमस्कार मित्रांनो. एका व्यक्तीने एखाद्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलं, ते कर्ज थकवलं आणि ते कर्ज थकवल्यानंतर ती वित्तीय संस्था न्यायालयामध्ये दावा दाखल करेल, कर्जाची वसुली करेल आणि आपली जी स्थावर मिळकत आहे ती जप्ती करेल. या भीतीने एखाद्या व्यक्तीने आपली जी स्थावर मिळकती आहे, जागा, जमिनी, या आपल्या नातेवाईकांच्या नावाने केल्या, कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने केल्या आणि ते कर्जफेड जी आहे ती त्याच्यापासून वाचण्यासाठी जर मिळकतीच दुसऱ्याच्या नावाने केल्या, तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वित्तीय संस्था असतात म्हणजे बँका, पतसंस्था यांनी जेव्हा न्यायालयामध्ये दावा दाखल करतात त्या रकमेच्या वसुलीसाठी, तर त्या दाव्यामध्ये त्या वित्तीय संस्था ज्या आहेत तर त्या अटॅचमेंट बिफोर जजमेंट म्हणजे तो दिवाणी दावा चालू असताना त्या मिळकतीची जप्ती करावी. म्हणजे प्राथमिक जप्ती ज्याला आपण म्हणूया साध्या सोप्या शब्दामध्ये, की तो व्यक्ती बाबा ती मिळकत विक्री करेल, त्यामुळे ते मिळकत जी आहे ती जप्ती करावी, ज्याला अटॅचमेंट बिफोर जजमेंट असं म्हटलं जातं. निकाल होण्याच्या अगोदर जप्ती करणं त्या मिळकतीची, असं आपण मराठी भाषेमध्ये त्याचा अर्थ समजून घेऊया. तर अशा प्रकारचा हुकुमनामा, अशा प्रकारचा जो आदेश आहे तो माननीय न्यायालयाला करता येईल का? अटॅचमेंट बिफोर जजमेंटचा म्हणजे निकालापूर्वीची प्रतिवादीच्या मिळकतीची जप्ती. आणि जर करता येत असेल तर तो कोणत्या परिस्थितीमध्ये करता येतो आणि कोणत्या परिस्थितीमध्ये करता येत नाही, याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. त्याबद्दलची जे महत्त्वाची कलमं आहेत त्या कलमांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा एका व्यक्तीचं ए या व्यक्तीचं बी या व्यक्तीकडे कर्ज असतं, ते कर्ज थकवतात. कर्ज थकवल्यानंतर ए हा व्यक्ती किंवा जी पतसंस्था असेल, बँक असेल, फायनान्स असेल, ते रक्कम वसुलीसाठी दावा दाखल करण्याच्या तयारीमध्ये असतात. याची कुणकुण बीला लागते. ए दावा दाखल करतील, न्यायालयाकडून रक्कम वसुलीचा आदेश मिळवतील आणि आपण जर रक्कम नाही भरली तर आपल्या मिळकतीची जप्ती होऊन, लिलाव होऊन, त्याची विक्री होऊन ती रक्कम वसूल करून घेतली जाईल. या भीतीपोटी बी ही व्यक्ती काय करते की ताबडतोब जी स्वतःच्या नावावरची स्थावर मिळकत असते म्हणजे जागा, जमिनी, या आपल्या कुठल्या तरी नातेवाईकाच्या नावाने, मित्राच्या नावाने, सासरवाडीच्या नावाने किंवा कुटुंबातल्या भावाच्या नावाने, पत्नीच्या नावाने, मुलांच्या नावाने तब्दील करून टाकते. म्हणजे रजिस्टर त्याचं खरेदी खत देऊन टाकतात. आता माझ्या नावावर तर काहीच नाही, त्यामुळं बँक जी आहे ती कोणती मिळकत विक्री करणार, कोणती जप्ती करणार आणि रक्कम कशी वसूल करणार, मला तर पैसे द्यायचे नाहीत असा विचार जो आहे तो त्या बी या व्यक्तीच्या मनामध्ये असतो. त्याच्यामुळं ते त्या मिळकतीची विक्री करून टाकतात. त्यानंतर जी ए फायनान्स आहे, बँक असेल किंवा पतसंस्था जे कोणी असतील ज्यांचं येणं आहे त्या बी या व्यक्तीकडं, तर ते न्यायालयामध्ये रक्कम वसुलीसाठी दावा दाखल करतात. आणि दावा दाखल केल्यानंतर एक दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये तरतूद आहे ऑर्डर 38 मध्ये, अरेस्ट अँड अटॅचमेंट बिफोर जजमेंट. त्यातल्या अटॅचमेंट बिफोर जजमेंट याच्याबद्दल आपण बोलत आहोत या व्हिडिओमध्ये. म्हणजे माननीय कोर्टाचा हुकुमनामा होण्याच्या पूर्वी ते मिळकतीची जप्ती करणे. आणि याच्यामधले जे आहे 38(5) जर आपण पाहिलं, ऑर्डर 38 रूल 5 मध्ये, तर माननीय कोर्टाला जर का त्या दाव्यातील प्रतिवादी हे त्यांच्या नावे असलेली मिळकत हे तब्दील करण्याच्या प्रयत्नात असतील तर माननीय कोर्टाला ती हुकुमनामा म्हणजे दाव्याची पूर्ण सुनावणी होऊन न्याय निर्णय होण्याच्या पूर्वी ती मिळकत जप्ती करण्याचे अधिकार आहेत. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी क्लिअर झाल्या की पहिली गोष्ट म्हणजे दावा चालू असताना सुद्धा प्रतिवादीची मिळकत जी आहे ती हुकुमनाम्याच्या आधी सुद्धा जप्ती करता येते. आता आपण या केसच्या संदर्भातील जो महत्त्वाचा न्यायनिर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा, तर त्याबद्दल बोलूया. तर माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे एक अशीच केस गेलेली होती, ज्या केसची फॅक्ट अशी होती की संबंधित जी
बँक पतसंस्था त्या केसमधली जी काय होते जे ज्यांनी कर्ज दिलं तर त्यांनी रक्कम वसुलीसाठी तगादा लावला आणि म्हणून बी या व्यक्तीनं, आपण उदाहरणासाठी ए आणि बी म्हणतोय, ए कर्ज देणारे, बी कर्ज घेणारे, तर बी ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांनी ती मिळकत दुसऱ्या एका सी नावाच्या व्यक्तीला विक्री करून टाकली दावा दाखल होण्याच्या आधीच. आता दावा ए ने बी वर दाखल केला आणि ए ने अशी मागणी केली की ही मिळकत या बी या प्रतिवादीची होती आणि ती मिळकत ही अटॅचमेंट बिफोर जजमेंट करावी, म्हणजे हा दावा चालू असताना निकाल होण्याच्या पूर्वी त्याची जप्ती करावी, म्हणजे आम्हाला आमची रक्कम जी आहे ती त्यांच्याकडून वसूल करून घेणं, त्या मिळकतीची जप्ती करून भविष्य काळामध्ये विक्री करून लिलाव करून आम्हाला ती मिळकत वसूल करून घेणं सोयीचं होईल. याच्याबद्दल निकाल झाले माननीय प्रथम कोर्टामध्ये, द्वितीय कोर्टामध्ये. हे मॅटर जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 38 रूल 5 ते 10 आणि ऑर्डर 21 दिवाणी प्रक्रिया संहितेची रूल 58 जे आहे त्याच्याबद्दल उहापोह केला गेला. त्यासोबतच कलम 53 जे आहे, म्हणजे जे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचं कलम 53 आहे त्याच्याबद्दल उहापोह केला गेला. आता आपण या केसबद्दल बोलत असताना आपल्याला कलम 53 जे आहे, मालमत्ता हस्तांतरण कायद्याचं कलम 53 जे आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण माहिती घेणं आवश्यक आहे. आता आपण जर पाहिलं तर कलम 53 काय सांगतं, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचं, म्हणजे मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या कायद्यातील कलम 53 असं सांगतं की जे फ्रॉडुलंट ट्रान्सफर्स आहेत, म्हणजे दोघांनी फसवून करून घेतलेले आहेत, केवळ कर्जदाराचं कर्ज देण्याचं बुडवायचं आहे म्हणून जे संगनमत करून फ्रॉड करून मिळकत दुसऱ्याच्या नावाने तब्दील केलेली आहे, कर्जदाराचं कर्ज बुडवायचं आहे म्हणून, तर त्याच्या संदर्भामध्ये जे आहे ते हे कलम आहे. म्हणजे त्या ट्रान्सफर करणाऱ्याचा हेतूच हा असतो की ज्याचं कर्ज आहे त्याचं कर्ज बुडवायचं आहे म्हणून ही मिळकत विक्री करायची आहे आणि त्यामुळे त्यांनी ती मिळकत जी आहे ती विक्री केलेली असते आणि ते जी विक्री असते ती विक्री हे व्यक्ती आहेत, आपण उदाहरणासाठी घेतलेलं ज्यांचं कर्ज आहे, तर अशा प्रकारचं जर का फ्रॉडुलंट ट्रान्सफर झालेला असेल, म्हणजे बी या व्यक्तीने एचं कर्ज बुडवण्यासाठी त्यांची मिळकत जर का सी ला विक्री केलेली असेल तर ए या व्यक्तीला ते जे ट्रान्सफर झालेला आहे तो जो खरेदी खताचा दस्त आहे तो रद्द करून मागता येतो, जे तरतूद फ्रॉडुलंट ट्रान्सफरची कलम 53 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये आहे. परंतु तो एक दाव्याचा वेगळा विषय झाला, त्याच्याबद्दल वेगळा दावा करावा लागतो ए या व्यक्तीला. या केसमध्ये विषय असा होता की ए या व्यक्तीने बी या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करण्याच्या पूर्वीच बी या व्यक्तीने त्यांची मिळकत सी या व्यक्तीला खरेदी खात्याने ट्रान्सफर करून टाकलेली होती आणि त्या मिळकतीची अटॅचमेंट बिफोर जजमेंट, म्हणजे हुकुमनाम्याच्या पूर्वी जप्ती करून मिळावी दावा चालू असताना, अशी मागणी ए ने बीच्या विरोधात केलेली होती. त्याबद्दल न्याय निर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ऑर्डर 38 नियम 5 म्हणजे सीपीसी ऑर्डर 38 रूल 5 याचा जो मुख्य उद्देश आहे किंवा या ऑर्डरमधला मुख्य जो गाभा आहे तर त्याची प्री कंडिशन, प्राथमिक कंडिशन अशी आहे की ऑन द डेट ऑफ फायलिंग ऑफ द सूट द प्रॉपर्टी मस्ट बी इन द नेम ऑफ डिफेंडंट, म्हणजे ज्या दिवशी दावा दाखल केला त्या दिवशी ती मिळकत त्या प्रतिवादीच्या मालकीची असायला पाहिजे, त्याच्या कब्जामध्ये असायला पाहिजे आणि तरच हे 38.5 जे आहे सीपीसी ऑर्डर 38.5 हे लागू होतं. अटॅचमेंट बिफोर जजमेंट जे आहे ते या व्यक्तीला मागता येते निकालापूर्वी जप्ती. पण जर का दावा दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी ती मिळकतच प्रतिवादीच्या मालकीची नसेल, प्रतिवादीने ती आधीच विक्री केलेली असेल, जरी ते फ्रॉडुलंट ट्रान्सफर असेल, केवळ याची रक्कम बुडवण्यासाठी ते सीच्या नावे केलेलं जरी असलं तरी सुद्धा ती मिळकत अशा प्रकारच्या दाव्यामध्ये अटॅचमेंट बिफोर जजमेंट करता येत नाही, म्हणजे आधी जप्त करता येत नाही निकालाच्या पूर्वी. आता ऑर्डर 2158 जे आहे
किंवा CPCची असेल ऑर्डर 38, रूल जो आहे तो 8 असेल, तर हे सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयाने पाहिलं आणि माननीय सर्वोच्च न्यायालय या निष्कर्षाला आले की जरी वादाकरता असं गृहीत धरलं की B या व्यक्तीने A या व्यक्तीचं कर्ज बुडवण्यासाठी स्वतःच्या नावावरची मिळकत C या व्यक्तीच्या नावे केली, तरी सुद्धा तशा परिस्थितीमध्ये सुद्धा या मिळकतीची अटॅचमेंट बिफोर जजमेंट 38(5) खाली करता येणार नाही. कारण केस दाखल करण्याच्या पूर्वी आधीच नोंदणीकृत विक्री करार जो आहे त्या विक्री कराराच्या द्वारे म्हणजे खरेदी खताच्या द्वारे हस्तांतरित केलेल्या मालमत्तेवर ही अटॅचमेंट बिफोर जजमेंट जी ऑर्डर आहे ती लागू होऊ शकत नाही. तशा प्रकारचा आदेश जो आहे तो करता येत नाही असं म्हटलेलं आहे. आणि या संपूर्ण विश्लेषणावरून या कलमावरून आपल्याला असं लक्षात आलं असेल की अटॅचमेंट बिफोर जजमेंट 38(5) खाली जर आपल्याला मागायची असेल तर ती मिळकत सर्वात आधी त्या प्रतिवादीच्या मालकीची त्यांच्या कब्जामध्ये दावा दाखल तारखेच्या दिवशी असणं गरजेचं आहे. ती जर आधीच भले कर्ज बुडवण्यासाठी जरी ट्रान्सफर केलेली असेल, संगनमताने जरी ट्रान्सफर केलेली असेल, तरी सुद्धा ती मिळकत अटॅचमेंट बिफोर जजमेंट ही करता येत नाही. त्यासाठी ती मिळकत दावा दाखल तारखेच्या दिवशी अस्तित्वात असावी लागते. या केसचं नाव आहे LK प्रभू उर्फ L कृष्णा प्रभू. मयत आहेत त्यांचे वारस विरुद्ध KT मॅथ्यू उर्फ थंपन थॉमस व इतर, हे केसचं नाव आहे. आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा न्याय निर्णय दिलेला आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल, समजली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक करा. आपण व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं आणि स्टारचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. हाईप लिहिलेलं असेल तिथं, त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण हाईप हे बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपला लाईक आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन असतो. धन्यवाद.